नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बोलणार आहोत स्काय फोर्स या चित्रपटाबद्दल. बॉलिवूडमध्ये या विषयाला अनुसरण मागच्या वर्षी फायटर हा चित्रपट आला होता. मित्रांनो, एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो, आपण या चॅनलवर फक्त मराठी चित्रपटांचाच रिव्ह्यू करतो. जर काही स्पेशल असेल तरच त्या नॉन मराठी चित्रपटांचा रिव्ह्यू करतो. स्काय फोर्स या चित्रपटाकडून मला खूप अपेक्षा होत्या, पण या चित्रपटाने अपेक्षापेक्षा जास्त डिलिव्हर केलं आहे. चित्रपट फर्स्ट हाफमध्ये पहिले 20 ते 30 मिनिटं बोरिंग वाटू शकतो, पण काही हरकत नाही, तो स्टोरी बिल्डअप करत असतो. पण एकदा स्टोरी बिल्डअप झाल्यानंतर चित्रपट कधी संपून जातो ते कळतच नाही, कारण चित्रपटाची स्टोरी आणि रायटिंग ही खूप एंगेजिंग आहे. चित्रपटातील एरियल शॉट्स एक नंबर आहेत. असं अजिबात वाटत नव्हतं की मी एखादा चित्रपट बघतोय, एकदम रॉ आणि रिअल. चित्रपटाची स्टोरी ही 1965च्या काळातील टी.के. विजयन या भारतीय एअरफोर्समधील सैनिकावर आधारित आहे. त्यांचा रोल चित्रपटात वीर पहारिया यांनी केला आहे. वीर पहारिया यांचा बॉलिवूडमध्ये हा पहिलाच चित्रपट आहे, पण त्यांची ॲक्टिंग बघून असं अजिबात वाटत नाही, कुठेही फेक एक्सप्रेशन नाही, ओव्हर ॲक्टिंग केल्यासारखं वाटत नाही. आणि अक्षय कुमार यांनी पण कुठेच कसर सोडली नाही. त्यांचे बरेच चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप होत आहेत, पण या चित्रपटामुळे त्यांची 2025मध्ये चांगली एंट्री झाली आहे. चित्रपटाची निर्मिती मॅडॉक फिल्म्सनी केली आहे. स्त्री 2, भेडिया आणि मुंजा हे चित्रपट त्यांनी यापूर्वी बनवले आहेत. ज्या चित्रपटासोबत मॅडॉक फिल्म्सचं नाव जोडलं जातं त्या चित्रपटाचं प्रेझेंटेशन आणि कंटेंट हे एक नंबर असतं. 14 फेब्रुवारीला त्यांचा आणखी एक चित्रपट येतोय. छावा हे चित्रपटाचं नाव आहे. शरद केळकर ह्या चित्रपटामध्ये आहेत. त्यांचा स्क्रीन टाइम फक्त 5 ते 10 मिनिटाचा आहे, पण त्यांची ॲक्टिंग ही अव्वल दर्जाची आहे. स्क्रीन टाइम जरी कमी असला तरी ते छाप सोडून गेले आहे. खूप छान वाटतं जेव्हा एखादा मराठी अभिनेता चित्रपटात दिसतो. चित्रपटाची गाणी खूप ॲडिक्टिव्ह आहेत. चित्रपटात एकूण 3 गाणी आहेत, पण जेव्हा माही तेरी मिट्टी हे गाणं चालू होतं तेव्हा अंगावर काटा येतो. इतकं प्राऊड फील होतं की ते शब्दात सांगू शकत नाही. गाण्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. तनिष बक्षी यांनी या चित्रपटात बॅकग्राऊंड म्युझिक दिलं आहे. बॉलिवूडमध्ये ते खूप नावाजलेले म्हणजे फेमस म्युझिक प्रोड्युसर आहेत. हा चित्रपट बाकीच्या बॉलिवूड चित्रपटासारखा वन टाइम वॉच अजिबात नाही. तुम्ही हा चित्रपट परत परत बघू शकता, एवढा चांगला हा चित्रपट आहे. ओव्हरऑल चित्रपटात कुठेच बोगस सीन्स नाहीत. चित्रपटाची एडिटिंग ही खूप विचार करून केली असावी, त्यामुळे हा चित्रपट स्ट्रेच केल्यासारखा वाटत नाही. स्पेशली शेवटचे जे फायटिंग सीन्स आहेत ते बघून अक्षरशः रडू आवरत नाही, एवढे ते चांगले प्रेझेंट केले आहे. आणि चित्रपट संपल्यानंतर लता मंगेशकर यांच्या आवाजात ज्या सैनिकावर हा चित्रपट आधारित आहे त्या सैनिकांचे फोटोज दाखवतात. मित्रांनो, चित्रपटाबद्दल सांगण्यासारखं खूप आहे, पण मी स्पॉइलर देऊन तुमचा चित्रपट बघण्याचा एक्सपिरियन्स खराब करू शकत नाही. म्हणून ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू परत नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.